शेवटी निष्ठावंतांनी त्यांची अगरबत्ती कुठे लावायची हा प्रश्न आहे. म्हणजे भाजपमध्ये ठरल्याप्रमाणे जो वाद उफाळून यायला पाहिजे होता तो उफाळून शेवटी आलाच. हे झालं फक्त तिकीट वाटपाबद्दल. तिकीट वाटपाबद्दल जर अशी परिस्थिती असेल तर मधला हा अजून 15 दिवसांचा पिरियड जाणार आहे. हा तर ट्रेलर होता, पिक्चर बाकी आहे. 16 तारखेला जो निकाल येईल तो एकदम वेगळा आणि अनपेक्षित असणार आहे. इथे एक बोलायचं आहे, गिरीश महाजन यांनी जर इनकमिंग जोरदार नाशिक शहरामध्ये सुरू ठेवलं तर त्यांना हे सगळं माहिती होतं की जो जुना जाणता कार्यकर्ता आहे, जो स्टँडिंग नगरसेवक आहे, तो दुखावला जाऊ शकतो, दुखावला जाणार हे त्यांना माहिती होतं. पण हसू या गोष्टीचं येतं की गिरीश महाजन म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा आपलं तिकीट कापलंय आणि आपल्याला नाचक्की झाली, आपल्याला वाईट वाटतंय, रडतायत काही, असं असताना सुद्धा शेवट तोंडातनं शब्द काय निघतो की गिरीश महाजन किंवा आमचे महाजन साहेब सांगतील तसं आम्ही करू. हरकत नाहीये, पक्षनिष्ठा, त्यानंतर महाजनांवरची निष्ठा आपण सर्व समजू शकतो. पण अक्षरशः तुमच्याकडे काहीच राहिलं नाही. तुमची निष्ठा ही विकत घेतली दुसऱ्यांनी. जे काही पक्षासाठी केलं ते बाजूला राहिलं. जे आयआरएम आहे, जे नवीन लोक आलेत त्यांना विदाऊट मुलाखती त्यांना तिकीट देण्यात आलं, तिकीटही दिलं आणि तुमच्यासारख्यांना लाथाडून टाकलं. अजूनही जागे व्हा. भाजपबद्दल आपण बोलत नाही फक्त, इतर अनेक पक्ष आहे, पण भाजप रँकिंगमध्ये चालत असल्यामुळे लोकांनी त्यांच्याकडे तिकीट मागण्यासाठी जो अट्टहास केलाय त्या अट्टहासामुळे त्यांना रडायची, पेट्रोल रॉकेल ओतून अंगावर आम्ही जाळून घेऊ इतकं म्हणण्याची, काहींना तर दमछाक झाली, काहींना तर बीपी लो झाले, काहींना तर इतका त्रास झाला, एस्पेशली महिलांना, म्हणजे ज्या महिला इच्छुक होत्या त्यांना. साहजिक आहे, गिरीश आता नाशिकपुरतं बोलायचं झालं संपूर्ण महाराष्ट्रात ते चित्र आहे. पण गिरीश महाजनाने नाशिकमध्ये अशी खेळी केली, हसू या गोष्टीचं येतं की ह्या कार्यकर्त्यांना हे समजत नाहीये की या सगळ्या गोष्टींमागे गिरीश महाजन स्वतः आहेत, तरी सुद्धा त्यांची निष्ठा कमी होत नाहीये. पक्षावरती नाराज आहे पण गिरीश महाजनांवरती नाहीये. म्हणजे कुठंतरी काहीतरी अपेक्षा आहे की महाजनांबद्दल आपण जर काही बोललो तर उद्या भविष्यात 8 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी आपल्याला कुठून तरी काहीतरी खायला मिळणार आहे. खायला म्हणजे समजलं असेल, कारण कुंभमेळा नाशिकमध्ये येतो. अर्थात तू मार, नको मारू, पण मला लागल्यासारखं करणार, अशी गत ही निष्ठावानांची झाली.